अत्यावश्यक सेवेतील 108 रुग्णवाहिका चालकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 1 जुलैला काम बंद आंदोलन पुकारले होते। 108 रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य संलग्न सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन सीटू यांच्या नेतृत्वाखाली 1 जुलैला बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते। तर 1 जुलैला या विविध मागण्यांसाठी असे सांगितले की 4 जुलैला या संदर्भात बैठक घेऊन काय तो सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते। तर 4 जुलैला डॉक्टर DL कराड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्व जिल्हे एकजुटीने पुणे येथील BVG इंडिया लिमिटेड हेड ऑफिस या ठिकाणी या घटनेवर मीटिंग घेण्यात आली होती। तर या बैठकीमध्ये डॉक्टर DL कराड काय म्हणाले ते पाहूयात। वेतन मिळालं पाहिजे। 4 तास जादा काम करून घेतलं जातं, त्याचा मोबदला मिळाला पाहिजे। सर्व प्रकारचं विम्याचं संरक्षण कामगारांनी त्याच्या कुटुंबियांना मिळालं पाहिजे। त्याचबरोबर रजांबद्दलची पॉलिसी क्लिअर असायला पाहिजे, स्पष्ट असायला पाहिजे। अशा 12-13 मागण्यांबद्दलची चर्चा झाली। या संदर्भात कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामगारांचे वेतन हे किमान वेतन कायद्यानुसार पुनर्रचित करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर वेतनवाढ देण्याचंही आश्वासन दिलेलं आहे। जादा कामाचा मोबदला देण्याच्या संदर्भात आम्ही काही सकारात्मक पाऊल टाकू असंही आश्वासन त्यांनी बैठकीत दिलेलं आहे। कामगारांसाठी आणि कुटुंबियांसाठी मेडिक्लेम पॉलिसी, त्याचबरोबर अपघात पॉलिसी आणि जीवन पॉलिसी अशा तिन्ही विमा संरक्षण देण्याचं त्यांनी आज मान्य केलेलं आहे। रजांच्या बाबतीमध्येही रजांचं आता इनकॅशमेंट होतं, त्याच्याऐवजी ज्याला रजा घ्यायच्या असतील ते रजा घेऊ शकतात, हाही आज निर्णय त्यांनी दिलेला आहे। ज्या रुग्णवाहिका आहेत त्या खूप जुनाट झालेल्या आहेत, धोकादायक आहेत, त्याच्याबद्दलही बदलण्याबद्दल कारवाई करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। काही पायलटवर कारवाया झालेल्या आहेत, काही वैयक्तिक प्रश्न होते तेही त्यांच्यासमोर मांडले आणि त्यांना सकारात्मक भूमिका घेण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। परंतु किती पगारवाढ देणार याच्याबद्दलचा आकडा किंवा ठोस आश्वासन त्यांनी नाही दिलेलं। या सगळ्या डॉक्टर लोकांच्या बाबतीतही त्यांना वेतनवाढ देण्याबद्दल, इन्शुरन्स लागू करण्याबद्दल आणि रजा लागू करण्याबद्दलचं आश्वासन दिलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टीबद्दल सगळ्या महाराष्ट्रातून आलेले जे सगळे पदाधिकारी, 100पेक्षा जास्त पदाधिकारी आहेत, त्यांनी चर्चा केली, गंभीरपणे चर्चा केली आणि शेवटी हा निर्णय घेण्यात आलेला आहे की जूनच्या पगारामध्ये पगारवाढ आणि पुनर्रचना करण्याचं हे जे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे ते नेमकं काय करतात ते आपल्याला जूनचा पगार मिळाल्यानंतर लक्षात येईल। आणि ते जर सकारात्मक असेल तर आनंदाची गोष्ट, परंतु ते जर नकारात्मक असेल आणि कर्मचाऱ्यांची फसवणूक करणार असेल तर मग मात्र तातडीनं पुन्हा एकदा काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामुळं आज पहिली चर्चा झालेली आहे। व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांनी एकमेकाशी समस्या मांडलेल्या आहेत। शांततेने हा प्रश्न सुटावा अशी आमची भूमिका आहे। कुठेही सेवा बंद पडू नये ही संघटनेची भूमिका आहे। परंतु गेले 2014 पासून अन्यायग्रस्त असलेले पायलट आणि डॉक्टरांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा आमचा आग्रह आहे आणि त्या आग्रहानुसार जर त्यांनी न्याय दिला तर ती आनंदाची बाब असेल, नसेल तर मात्र संघर्ष होईल। आणि त्यामुळे सगळे पायलट आणि 108च्या काम करणारे डॉक्टर्सना संघटनेच्या वतीनं मी आवाहन करतो की जूनच्या पगारामध्ये काय होतं ते बघू, त्याच्यानंतर आपण ऑनलाईन बैठक करू आणि त्याच्यानंतर काम बंदसारखं आंदोलन करण्याची गरज असेल तर त्याची पण आपण तयारी करू। तुम्ही सगळ्यांनी जागृत होत आहात, एकजुटीत येत आहात, एक छोटंसं का होईना परंतु तुम्ही संपासारखं आंदोलन केलं, त्याचा परिणाम म्हणून हे सगळं घडतं आहे। तर एकजूट आणि संघर्ष ह्या 2 मार्गांनीच आपल्याला न्याय मिळणार आहे आणि त्यामुळे डॉक्टरांची संघटना, पायलटची संघटना मजबूत करा। या संघटनेच्या मजबूतीतून आणि संघर्षातूनच आपल्याला न्याय मिळणार आहे, याच्यावर विश्वास ठेवा। सीटू तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे। सीटूनं आत्तापर्यंत ज्यांचे प्रश्न घेतले त्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे। महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि म्हणून मला खात्री आहे की एकजुटीच्या आणि संघर्षाच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा न्याय मिळण्यासाठी संघटना सर्व प्रकारचे प्रयत्न करेल।
सर्व पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन करण्यामध्ये खूप मोठी भागीदारी केली, कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम केलेले, त्या सर्वांचं अभिनंदन.